फिरवाने सर्गः भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे फिरवाने सर्गः भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। आपण आलेलो आहेत गावाला, दीपकच्या गावी आलेलो आहे आपण। तर आता जाऊ गावाला आणि नंतर डबक्यात पवायला जाऊ। आताच स्टेशनला उतरलो आणि आता घरी जातोय। गाडी नाही, चालतंय रोडवर। हा बघा एकटाच चाललाय, काय माहिती कुणाची आठवण नाही त्याला। गावातली आयटम वाट बघते म्हणून धावत धावत चाललाय तो। आयटमचा फोन आला त्याला, आयटमचा फोन आला। आयटम वाट बघते गावात। आता आपण आलो दीपकच्या गावाला। आज गावात शिरलं, गाव दाखवतो तुम्हाला। मस्त गाव आहे, डोंगरात गाव आहे आणि दीपकचं घर एकदम डोंगरात आहे, एकदम डोंगरात। तिथला नजारा पुरा दिसतो, खाडी आहे बाजूला ती पण दिसते, ती पण दाखवतो तुम्हाला। इकडनं आम्ही आलो, हा मंदिर आहे। इकडे यांचं गाव, हे दोघं चाललेत। इकडे वरती घर आहे दीपकचं, तुम्हाला दाखवतो। इकडनं नजारा एकदम मस्त आहे बघा। आता तुम्ही फक्त घर बघा कुठं आहे, तो एकदम डोंगरात वरती घर आहे। तो बघा कुठं घर आहे वरती, एकदम डोंगरात। हा घर आहे। हा घर आले, पूर्ण शॉर्ट झाली। हे पेरू आलेत का? नंतर आपण आलो डबक्यात पवायला, तर आमचा डबका बघून घ्या। गाईस, तर आता आपण डबक्यावरून पाहून विहिरीत पळायला आलो आणि इकडे शेती चालू आहे। इकडे हा इकडे गाव आहे आणि इकडे यांची शेती आहे आणि इकडे आम्ही पळायला आलो। काय आमचा आता विहिरीवर पाहून झालं। आता आम्ही कुठे, आता हे कुठे आता रे? धबधब्यावर जातो, धबधब्यावर डॅम वर जातो। डॅम वर छोटा डॅम आहे, जास्त मोठा नाही, छोटा डॅम आहे। खेळायला येतात का नाही कोण आता? इकडे पिच नाही देत। कधी बांधला ना बांगला इकडं? मी आलेला नव्हता, गेल्या वर्षी नव्हता। नेट बांधून दमलं, नेट बरोबर नाही, फक्त बॉल तो वाला धबधबा ना दिसतंय झूम करून, दिसतंय का थोडा झूम नंतर खालचा धबधबा तिथेच।
गाईस तर आता रात्रीचं जेवण करायला आम्हाला बाहेर जायचं आहे, पण गाडी काय आमची चालू होई नाही. बघू आता दर्शन ट्राय करतंय, चालू झाली तर आम्ही जाऊ, नाही तर बघू दुसरी गाडी. तर गाईस आमचं जेवण आलेलं आहे. चला जेवण भेटू तुम्हाला. जेवण बिवून आलेलं आहे. आता आम्ही जात आहोत घरात. आमच्याकडे आमची गाडी अजून आली नाही. गाडी आम्हाला सोडून गेली, ती अजून आली नाही. सध्या तर आम्ही वॉकिंग डिस्टन्स कव्हर करतोय. हा, रौनक दादाची गाडी आम्हाला घ्यायला येणार आहे. ती आता येईल थोड्याच वेळात. तोपर्यंत आम्ही चालत अर्धा रस्ता कव्हर करतोय. तर आमचा अर्धा बेवडा मित्र आहे ना, चड्डीवरती येतो. हे बघा आमचा एक बेवडा मित्र. ए हाय कर. हाय हाय. म्हणजे त्याने मान्य केलं की बेवडा आहे. हा बेवडाच आहे तो. गाईस आमचा प्लॅन कॅन्सल. पाऊस आला. गाईस पाऊस आला. इकडे कायच नाही, कुठे सहाराच नाही आम्हाला. फोन आमच्याकडे आहे. जाणार कुठे आता? कुठे आणणार? काहीच पाऊस आला नाही, आमच्याकडे छत्रीच नाही आहे. आणि आम्ही पुरा रोड खाली आहे, कोणच नाही आजूबाजूला. सारा काय नाही आम्हाला पावसासाठी. पाऊस आला तर वाट लागेल, आमच्याकडे कायच नाही. पुरा रोड खाली आहे, कुठं सहाराच नाही की पावसापासून आम्ही वाचू. बघून असं वाटतंय, जरा चांगलं वाटतंय गावाला येऊन. एकदम असा चांगला चांगला वातावरणात एकदम. परत जायचं का? पाऊस गेला परत जाऊया. गाव काय बोलतो? जाऊया परत जाऊया. जाऊन हॉरर तुम्हाला दाखवतो. एक आदमी होता तिथं, एक माणूस होता. तो एवढा रिॲक्शन करत होता, असा एकदम विचित्र. असं वाटत काही भूतच आहे. आता असला तर तुम्हाला दाखवतो तिथं. आता बघूया, मिळालं तर तिथे बघूया. हा आता भेटला तर बघू. मगाशी होता तर मगाशी व्हिडिओ नाही काढली, बोललो जाऊ दे. मीच घाबरलो, पहिल्यांदा बघितला मीच घाबरलो त्याला बघून. एवढा खतरनाक होता तो. डेंजर आपची. तो करत कसा होता, असा एकटाच तिकडे एकटाच बघत होता आणि असं करत होता. हा, भांडत होता असा एकटाच. कोणाजवळ काय माहिती, समोर कोण नव्हता आणि भांडत होता. खतरनाक एकदम. बघायला एकदम मस्त वाटत होता, पण मला भीती पण तेवढी वाटत होती. घाबरलो मी. खुला आसमान, खुला रोड. कोकणात एकदम असं वाटतंय शांत वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे. इकडे पाऊस थोडा थोडा रिमझिम रिमझिम. एका दुसरी गाडी येते, पण मजा वाटते जरा. कोण नाही रोडला. आमच्या 4 डोकल्यांशिवाय कोणच नाही रोडला. आणि आम्हाला भिजायचं नाही, आमच्याकडे कपड्याचा जोड एकच आहे. हा, आणि मी गावी एकच कपड्याची जोड घेऊन आलोय. हे सगळे तशीच आहेत. आणि आता पाऊस आला तर आम्ही भिजलो तर वाट लागेल मग. तर गाईस काय आलं माहितीये की आता आम्ही इथेच मध्ये अडकले रोडच्या. इकडे पण कोण नाही, इकडे पाठी पण कोण नाही. आम्ही दोघं आणि अजून दोघं आहेत आमच्यासोबत, पण त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय. ते बोलतायत, तुम्हाला दाखवतो. एक पार्टी दिसतोय, हा इकडे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलतोय. ते दोघं पण त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत बोलतात. फक्त आम्ही दोघं असं आहो की आमच्याजवळ गर्लफ्रेंडच नाही. आम्ही काय करणार? गाईज आपली गाडी आली, आता आपण जाऊ. चला आपल्याला गाडी आली. दर्शनच्या हाताने काय एवढं नाही. चल